कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये अनेक विविध विकास कामं जी आहेत ती सुरू असताना पाहायला मिळतात. मात्र याच विकास कामांमध्ये ढबला पडला जातोय का, असा एक प्रश्न जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगोले यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांच्या हातामध्ये ही कागदपत्र सुद्धा आपण जी आहेत ती पाहतोय. याच माध्यमातून ते प्रश्न उठवताना पाहायला मिळतात. खरं तर साधारणतः सध्या जर पाहिजे झालं तर 12 कोटींचं एक औषध जे आहे ते तलावामध्ये मिसळून प्रदूषण मुक्त रंकाळा करणं अशा पद्धतीचं एक जो प्लॅन आहे त्याच विरोधात त्यांनी हा सगळा आरोप जे आहे ते केल्याचं पाहायला मिळते. काय नेमकं याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि काय नेमका आरोप आहे तुमचा? 12 कोटी रुपये निधी उपलब्ध करून रंकाळ्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीचं केमिकल म्हणजे आयुर्वेदिक औषध हे सोडल्यानंतर रंकाळा पूर्णपणे प्रदूषण मुक्त केंदाळ मुक्त होतो असं एक संशोधन कोणीतरी केलेलं आहे. त्या संशोधनात कोण केले संशोधन? स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी या लोकांनी केलं. बरं ठीक आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून यांचं एक पाऊल पुढे आम्ही मान्य करू, पण हे खरोखर शक्य आहे का? याचा डेमो कोणी पाहिलेला आहे का? याचा डेमो यांनी पर्यावरणवाद्यांना दाखवला का? याचा डेमो छत्रपती शिवाजी विद्यापीठातील सायंटिस्ट लोकांनी ऍक्सेप्ट केला का? काय उगाच उठायचं हे मला वाटते म्हणून मी हा प्रकल्प करतो आणि ढपला पाडायचा, पर्सेंटेज घ्यायचा आणि काय चाललंय चालू. फक्त घर भरण्याचं काम चालू आहे विकासाच्या पडद्या मागून. असं जर शक्य असेल, आमचा विकासाला विरोध नाही. हे कोणावर आरोप आहेत? थेट कोणावर आरोप? माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की जर लोकप्रतिनिधी स्थानिक राजेश क्षीरसागर महानगरपालिकेचे अधिकारी, अहो तुम्हाला हे जर खरोखर पेटंट असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा, मग टेंडर काढा, मग वर्क ऑर्डर घ्या. जर हा प्रकल्प यशस्वी होत नसेल, या औषध खरोखर यशस्वी होत नसेल, तर तुम्ही 12 कोटी रुपये कुणाकडे नेता? रंकाळ्यामध्ये खरोखर मग तुम्ही औषध टाकलं की पाणी टाकून 12 कोटी रुपये खाणार आहात? एकदा हे प्रूव्ह करून दाखवत नाही तोपर्यंत त्यांनी वर्क ऑर्डर काढू नये. अन्यथा याला लोकप्रतिनिधी, त्यानंतर आयुक्त आणि त्यानंतर हे जे कोण अधिकारी जबाबदार राहतील, जनतेच्या खिशातल्या टॅक्सच्या माध्यमातून गोळा झालेले पैसे असतात, यांना उडवायचा अधिकार नाही. रंकाळा खरोखर स्वच्छ होत असेल, डेमो दाखवा, स्वच्छ करा. तुमच्या हातात हा रिपोर्ट देखील आहे. हा रिपोर्ट नेमका कोणत्या कंपनीचा आहे? काय नेमकं लिहिलेलं आहे याच्यामध्ये? काउनॉमिक्स टेक्नॉलॉजी बाय वैदिक SRI जैन LLP नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी कन्सल्टंट करते, म्हणजे सजेस्ट करते की होय हे सिद्ध होऊ शकतं, होय हे या पद्धतीनं होऊ शकतं. आता ह्या कंपनीला हा अधिकार कोणी दिला? कन्सल्टंट नेमायचा अधिकार महानगरपालिकेने टेंडर काढलं का आम्हाला कन्सल्टंट हवेत? आणि जर यांनी दिलेले कन्सल्टन्सी जर अयशस्वी झाली तर त्या पैशाला जबाबदार ही कंपनी राहणार आहे का? आणि ही टेंडर नोटीस महानगरपालिका, हे टेंडर महापालिकेनं कोणाला विचारून काढलं? जनतेचे पैसे यांनी कशात घालायचं ठरवलेत का? या सगळ्या गोष्टींचा आढावा, या सगळ्यांचं उत्तर जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आयुक्त देत नाहीत जनतेला, तोपर्यंत हे पर्यावरणवाद्यांनी काम पूर्णपणे बंद पाडावं ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. पण ज्या अर्थी आता हा प्रोजेक्ट आहे, म्हणजे रिपोर्ट आहे, असं वाटत नाही की म्हणजे हे खरंच असेल किंवा सायंटिफिक रिझन असेल तरी त्या मनानं काढलं असेल? माझं अजून एक म्हणणं आहे, आणखीन एकदा, मी असं म्हणत नाही खोटं आहे, पण हे प्रूव्ह करून दाखवा ना. कोल्हापूर वासियांना एखाद्या तलावाजवळ शिवाय विद्यापीठातील सायंटिस्ट, पर्यावरणवादी, रंकाळा प्रेमी, रंकाळा बचाव कृती समितीचे लोक, जे कोण प्रतिनिधी असतील ते आम्ही सर्व, आम्हाला एकदा ते कळू द्यावा. महिनाभर आम्ही औषध वापरलं बघा, हे सगळं स्वच्छ झालं, अडचण नाही, चांगलं आहे, उत्तम आहे. 24 कोटी रुपये खर्च करा, अतिउत्तम आहे. पण स्वच्छ नाही झालं तर ह्याला जबाबदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत का? हा माझा प्रश्न आहे. कधीचा हा प्रोजेक्ट कधीचा आहे? कधी मंजूर झालाय? काय आता हे नवीनच टेंडर प्रसिद्ध झालं. याच्या अगोदरचे आयुक्त, त्याच्या अगोदरचे आयुक्त, या वेळीपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याच्या अगोदरच्या आयुक्तांनी जे आणलं असतं की, त्याच्या पण अगोदरच्या आयुक्तांनी आणलं असतं नाही. पण दोघंही आणत नाहीत, याचा अर्थ हे आता आणतात, याचा अर्थ काय? जोपर्यंत, थोडक्यात एवढंच मी सांगतो, विकासाला विरोध नाही. डेमो दाखवून जोपर्यंत यशस्वी डेमो आम्ही आमच्या नजरेनं पाहत नाही कोल्हापूरवासी,
तोपर्यंत हा प्रकल्प चालू होऊ नये. परंतु तुम्ही वारंवार यापूर्वी सुद्धा अनेक आरोप जे आहेत ते केलेले आहेत. यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ दाखवून तुम्ही आरोप जे आहेत ते केलेला, आता पुन्हा 12 कोटीचा आरोप करतायत. हे काय नेमकं हा साहेब आरोप नाही, हे कागदपत्रानुसार मी बोलतो. आरोप म्हणजे उगाच मी आलो तोंडी बोललो निघून गेलो त्याला आरोप म्हणता येईल? हा आरोप नाही, ही सत्यता जनतेला दाखवून देतोय मी. सत्यता ही सत्यता आहे. रंकाळावर फिरायला दररोज सकाळ दुपार संध्याकाळ असं जर म्हणले रात्री 9 वाजेवे हजारो माणसं असतात. त्यांना मोकळा श्वास हवाय. आपापल्या परिवारासोबत किंवा कोण व्यायामला येतो, कोण एक्सरसाइजला येतो, कोण रनिंगला येतो, या सगळ्यांना तिथली परिस्थिती माहिती आहे हो. अहो जलपर्णी त्यातले किडे, त्यातले कीटक, त्यातले ड्रेनेज लाईन हे जर नुसत्या एका आयुर्वेदिक औषधानं जर सक्सेस होणार असेल तर ते सक्सेस करून दाखवा ना एकदा. पाण्यात तुरटी फिरवून दाखवू नका पाणी स्वच्छ केलं म्हणून. जो रंकाळा तलाव आहे मोठा, त्याला पाझर असतो. येणार ड्रेनेज वॉटर, ड्रेन वॉटर, येणार सांडपाणी जोपर्यंत तुम्ही STP नुसार, फिल्ट्रेशन प्लॅन नुसार स्वच्छ करत नाही तोपर्यंत रंकाळ्यात तुम्ही असं हजारो वेळा 12 कोटीचं टेंडर काढा तरी ते अयशस्वी प्रोजेक्ट होणार. मला यातलं थोडंफार ज्ञान आहे, माहिती पण मी भरपूर गोळा केलेली आहे. माझ्या माहितीनुसार माझा अंदाज चुकणार नाही, पण डेमो जोपर्यंत आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नाही. हे जे 12 कोटी मंजूर झाले त्याचा कार्यकाळ काय आहे का? एवढ्या कार्यकाळासाठी पुन्हा पुन्हा हे 12 कोटी मंजूर केले जाऊ शकतात का? आता काय डिपेंडरचा हप्ता भरायचा असला, हेलिकॉप्टर घ्यायचं असलं तर पुन्हा टेंडर येईल. म्हणजे डिपेंडर घेतले त्यांनी या सगळ्या. ज्यांनी कशातून घेतली मला माहिती नाही, पण आणखीन काय हेलिकॉप्टरची इच्छा असते. कसं असते, माणूस महत्वाकांक्षी असावा, पण माणसाचं महत्वाकांक्षा जगत जाता म्हणून राहू नये. सिकंदर देखील मेल्यानंतर हात वर करून मेला. काय नसते, या पृथ्वीवर प्रामाणिक वागावं, चांगलं वागावं, चांगलं पोटाला अन्न खावं, जनतेची सेवा करावी आणि मग मारावं. जनतेच्या शिव्याने पायतान खाऊन मरू नये. आज इंगोली सरांचं नाव अजरामर आहे. का अजरामर आहे? ते आमदार नव्हते, खासदार नव्हते, नगरसेवकी नव्हती, पण इंगोली सर म्हणले की नाव अजरामर राहते. तशा पद्धतीने जगावं. थोडक्यात म्हणजे जगावे परी कीर्तिरूपी उरावी. ही कीर्तिरूपी नाही. बरं काय झाल्यानंतर काय डिपेंडर काय लावून जाणार आहेत? काय करायचे? सोशल वर्क करायला परमेश्वरानं संधी दिली आहे. चांगलं काम करा, चांगलं वागा. पोट फुटेल असं पोट दिसायला लागले. आता काय तुमचा इशारा काय असणार आहे या सगळ्याच्या? हे काम आम्हाला डेमो जोपर्यंत जनता स्वीकारत नाही, पर्यावरणवादी स्वीकारत नाहीत, रंकाळा संवर्धन बचाव समितीवाले जोपर्यंत स्वीकारत नाहीत, छत्रपती शिवाजी विद्यापीठातील सायंटिस्ट लोकांची जोपर्यंत NOC होत नाही तोपर्यंत हे काम चालू आम्ही करू देणार नाही. खर तर 12 कोटींचं एक आयुर्वेदिक औषध रंकाळा तलावामध्ये मिसळलं जाईल, ज्याच्यामुळे रंकाळा तलाव प्रदूषण मुक्त होईल अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. आणि याच प्रोजेक्ट बाबत शिवसेना नेते जे आहेत ते रविकिरण इंगोले यांनी आपलं मत मांडलेलं आहे. या सगळ्या प्रोजेक्ट बाबत NOC असेल, डेमो असेल, तो दाखवल्याशिवाय अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आहे तो राबवू नये अशाच पद्धतीची भूमिका त्यांची आहे. आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत येताना पाहायला मिळते. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.